नमस्कार. विवियाना डिजिटल्स याच्या अंतर्गत आपण अनेक महिलांना भेटणार आहोत असं आपण मागेच बोललो होतो. नवरात्र आहे. नवरात्रीमध्ये आपल्याला 9 महिलांना भेटायचं ज्या त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये अतिशय यशस्वी आहेत आणि वेगळ्या वेगळ्या स्तरावर इतकं छान काम करतायत. मग मला फार ती उत्सुकता असायची की आपण ह्यांचं सगळ्यांचं कार्य बघावं. जसं मी मागे म्हटलं की आपल्याच घरामधल्या अनेक महिला खूप छान काम करतायत. मग आपण त्यांच्याशीच गप्पा मारून काय काय गोष्टी तर समजून घ्यायला हरकत नाही. श्रावण आला की श्रावणामध्ये पहिली आठवण होते ती मंगळागौरीची. आणि मंगळागौरीचे खेळ हे अतिशय उत्साहाचं कारण असतं जे सगळ्या बायकांना आवडतं. आजची आपली जी पाहुणी आहे, पाहुणी म्हणण्यापेक्षा माहेरवाशीण म्हणूयात, ती जी आज आपल्याकडे आलेली आहे ती मंगळागौरीचे खेळ खेळते, जज करते, शिकवते आणि खूप छान कार्य तिने केलंय. आज तिच्याशी आपण खूप गप्पा मारू आणि ते समजून घेऊयात. आज आपण भेटणार आहोत माझीच मामी. म्हणजे मी मागे जसं म्हटलं तसं की आपल्याच घरातल्या ज्या बायका असतात त्या खूप काय काय छान गोष्टी करत असतात, पण असं रोजच्या ह्याच्यात जर भेट झाली नाही तर कसं काय आपण त्याच्याशी संपर्क साधू शकणार किंवा आपल्याला कसं कळणार की कोण काय करतंय. तर आज माझा योग असा आला की मामीशी बोलावं आणि तिला म्हणलं की तुझं जे कार्य आजपर्यंत केलंय ते तू मला सांग. त्यासाठी म्हणून आपण आज इन्व्हाइट केलेलं आहे मिसेस सविता जोशी. ही माझ्या शेजारीच असते, त्यामुळे आमची वारंवार गाठभेट होते आणि तिने या क्षेत्रामध्ये तिच्या क्षेत्रामध्ये जे काय काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण आज तिच्याशी छान गप्पा मारूयात. वेलकम मामी. खूप छान वाटलं आज तुझ्याविषयी, म्हणजे तुझ्याबद्दल आणि तुझ्याकडून जी माहिती मिळायची आहे त्याच्यासाठी हे केलंय. तर तुझी थोडीशी स्वतःची ओळख करून दे. पहिल्या प्रथम म्हणजे मला इथे गप्पा मारायला बोलवलं म्हणून मला खूप आनंद झालाय. गुड. मी मूळची पुण्याचीच. बर. माझं लहानपण सगळं कसबा गणपती जवळच्या वाड्यात गेलं. बर. वाड्यात आम्ही सगळे ढेकणे कुटुंबीय. बर. ढेकण्यांचा संदर्भ बम पुरंदर यांच्या पुस्तकाच्या प्रमाणे शिवाजीच्या काळापासूनचा आहे. बर. आणि आम्ही सगळी सख्खी चुलत भावंड तिथे वाढलो, त्यामुळे आमचं बालपण खूपच मजेत गेलं. माझी शाळा हुजूर पागा, त्यामुळे आज सगळ्यांना ती माहितीच आहे की एक शाळेचंही खूप म्हणजे शाळेने मला दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे तू थोडक्यात पक्की पुणेकर आहेस. अगदी पक्की पुणेकर. आणि मला असं नेहमी वाटतं की पेठेमध्ये जर असेल तर पेठेचे सगळे गुण येतात आणि ते उलट सगळीकडे आपण ऍडजस्ट व्हायला खूप चांगल्या रीतीने ते आपण हँडल करतो. तुझं लग्न कधी झालं? माझं लग्न 84 साली झालं. बर. लग्नानंतर मी लोणावळ्याला गेले. लोणावळ्याला साधारण 4 वर्ष होते. त्याच्यानंतर मी पुण्यात आले. बर. काही दिवस पुणे विद्यापीठात नोकरी केली, आणखीन काही ठिकाणी, पण घरच्या काही याच्यामुळे मी पुढे नोकरी न करता आवड म्हणून काही काही कोर्सेस केले. बर. त्याच्यातनच पुढे मी हॉबी क्लासेस चालू केले. बर. आणि त्या याच्यातूनच मी एका संस्थेशी निगडीत होते. ओके. तर त्या संस्थेच्या फडके मॅडमनी मला एक दिवस सांगितलं की आपल्याकडे काही परदेशी पाहुणे येणार आहेत, तर त्यांच्या बायकांसाठी तुला काय करमणुकीचा कार्यक्रम करता येईल. आता मला विचार पडला, कारण वेगवेगळ्या देशात आलेले लोक, त्यामुळे भाषेचा प्रश्न, मग त्यांना आनंद देईल असं आपल्याला काय करता येईल. मग माझ्या डोक्यात आलं की अरे मंगळागौर आहे, कारण नादमधूर छोटी छोटी गाणी आणि त्याच्या अनुषंगाने आलेले खेळ हे सगळ्यांना आवडतील असा माझा अंदाज होता. माझ्या 10-12 मैत्रिणी माझ्या बरोबर होत्या. सगळ्यांनी उत्साहाने प्रॅक्टिस केली. छान मंगळागौर आम्ही सजवली. सगळ्या जणी नऊवारी नेसून नथी पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने घालून आल्या आणि ते त्या सगळ्या बायकांना इतकं आवडलं, त्यांनी खूपच अप्रिशिएट केलं. त्यांनी स्वतः नथी घालून फोटो बिटो काढून घेतले आणि तेव्हापासून आमच्या त्या ग्रुपला सुरुवात झाली. ओके. म्हणजे थोडक्यात तुला मंगळागौरीचे खेळ हे ह्या ह्याच्यातनं करावे असं सुचलं. हो. आणि मग तुमचा आता या सगळ्या जणींमध्ये किती जणींचा ग्रुप आहे? साधारण 15 ते 18 जणी आम्ही असतो. आयत्या वेळेला किती जणी जायचं ते प्रत्येकीच्या अडचणींप्रमाणे ठरलं जातं की, पण 12 ते 15 जणी आम्ही बहुतेक करून असतो. कारण ते जे खेळ आहेत ते सांघिक खेळ आहेत, त्यामुळे त्याची जी मजा आहे ती एवढ्या जणी असल्यावरच येते. आणि मला नशिबाने मैत्रिणी इतक्या चांगल्या मिळाल्यात ना की सगळ्या अगदी परफेक्ट अॅक्युरेसीनी खेळत असतात. आमचा त्याच्यावर एक हे असतो की पारंपरिक खेळ आहेत तर पारंपरिक दागिने पाहिजेत, तुमचा वेश पारंपरिक हवा, त्याच्यात गाणी आणि हे आहे ते कुठलंही, म्हणजे आता काही गाणी सिनेमात वापरली जातात, पण त्याप्रमाणे तुम्ही नाही हे करायचं. आपण आत्ता पारंपरिक खेळ करतोय तर आत्ता परंपरेप्रमाणेच हे करा, नंतर तुम्हाला काय हवंय ते तुम्ही करा, पण याच्यावर आमचा मात्र भर असतो. आणि जवळजवळ 19-20 वर्ष आम्ही हे खेळ करतोय, पण तरीही
संपूर्ण आषाढ महिना ही आमची प्रॅक्टिस असते आणि श्रावणात आमचे कार्यक्रम असतात. ओके. म्हणजे मुली एवढ्या तयार आहेत की मध्यरात्री उठून तुम्ही खेळा म्हणून सांगितलं तरी खेळतील, येतात. पण तरी ही प्रॅक्टिस ही आम्ही करतोच, कारण परफेक्शन हे आमचं ब्रीदच आहे. बर बर बर. आता तू या सगळ्यामध्ये मुली म्हणलीस, हो. पण खरं म्हणजे यातलं सर्वात तरुण वय किती वय आहे? आता पाहायला गेलं तर 65च्या पुढे बर आम्ही जवळजवळ 7-8 जणी आहोत बर आणि नवीन नवीन येत आहेत. बर पण तरीही मी एखादा व्हिडिओ दाखवीन की 63-64 सालची तरुणी 19 वर्षाच्या मुलीला मात देते, इतकी सुंदर खेळते. व्हेरी गुड. बर बर बर. कारण हेच कुतूहल आहे, कारण मंगळागौरीचे खेळ खेळणं ही काही चेष्टा नाहीये. नाहीये, अजिबात सोपं हा. नाहीये. म्हणजे त्याला तुम्हाला तेवढा स्टॅमिना असणं, हो. तुमच्या शरीरात तेवढी लवचिकता असणं, हे खरंच प्रॅक्टिस अगदी. आहे. मग तुम्ही याच्यासाठी प्रॅक्टिस पण करता आधीच? 1 महिना आमची प्रॅक्टिस असते, अच्छा, ओके. कारण एका दिवशी आमचे 6-6 खेळ पण असतात. बर त्यामुळे खेळण्यासाठी आम्हाला प्रॅक्टिसची गरज नाहीये, आम्हाला तेवढा स्टॅमिना टिकवण्यासाठी म्हणून ती गरज करायलाच लागते. हे जे तुमचे सगळे खेळ आहेत, हे तुम्ही बाहेरगावी पण जाता? हो. आता बऱ्याच जणांचं काय होतं की कुठेतरी खेळ मी बघितलेत आणि मग ते आम्हाला हवेत म्हणून आम्हाला बाहेरगावनं पण बोलावणी येतात. बर त्यातला एक खूप सुंदर अनुभव म्हणजे दुबईच्या मिसेस गोखले म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला म्हैसूरला बोलवलं होतं. बर म्हैसूरला त्यांनी नवरात्रात आमचे खेळ केलेले होते. बर. तो आमच्या दृष्टीने खूप छान अनुभव होता. बर त्याच्यानंतर गुजरातच्या एक उद्योजिका आहेत पळशीकर म्हणून, बर. त्यांच्या मुलीचं आम्ही इथे मंगळागौरीचे खेळ केले होते. बर तर त्यांचा मला एकदा फोन आला की तुम्ही डोहाळ जेवणाचा कार्यक्रम कराल का, बर आणि तोही गुजरातमध्ये सुरेंद्रनगरला. बर तर सगळ्या जणी आमच्या उत्साहाने तयार झाल्या. फक्त मग मी त्याच्याप्रमाणे वेगळा प्रोग्राम डिझाईन केला, कारण गुजराती लोकांना आपली महाराष्ट्रीयन संस्कृती दाखवायची, दाखवायची होती. म्हणून फर्स्ट हाफ तो घेतला आणि सेकंड हाफला आम्ही डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केला. बर आणि गुजराती लोक काहीतरी वेगळं बघायला मिळालं म्हणून खुश झाले, आणि आपले महाराष्ट्रीयन लोक आपले काहीतरी बघायला मिळाले म्हणून खुश झाले. की ते सगळ्यांनी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून सांगितलं आम्हाला लहानपणची आठवण आली म्हणून. बर. हा जो आता तुझं मंगळागौरीचा खेळ आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही किती खेळ खेळता? आता खेळ म्हणशील तर पारंपरिक खेळ इतके आहेत, पण आमचे जवळजवळ 70-75 खेळ आहेत. बर. प्रत्येक ठिकाणी तेवढे म्हणजे वेळेचं खेळले आपल्याला जातात. बंधन हा. असतं, त्यामुळे तेवढे खेळले जातातच असं नाही, तरी सुद्धा आमचे जवळजवळ 50 ते 55 खेळ प्रत्येक अरे कार्यक्रमात बापरे. होतात. हो का? आणि तेवढा स्टॅमिना तेवढा सगळ्यांमध्ये stamina असतो? असतो आणि एकेका दिवशी 6-6 खेळ सुद्धा होतात. वा वा, फारच कौतुक आहे. पण मग एका खेळामध्ये तुम्ही मंगळागौरीचे किती प्रकार करता? म्हणजे एका ठिकाणी तुम्ही मंगळागौर खेळायला जर गेला हो. तर त्याच्यात आपण आगोट म्हणा हो. किंवा बाकीच्या ह्या जे असतात फू बाय फू किंवा बाकीचे, हो, तर हो. असे किती हे करता? ते सगळे अच्छा. आपले पारंपरिक खेळच एवढे आहेत. हो बर बर बर. आणि बरेच ठिकाणी असं होतं की आम्ही लहानपणी हे खेळायचो, मी खेळून दाखवू, म्हणजे आम्हाला शिकायला पण प्रत्येक वेळेला मिळतं. वेगवेगळं मिळतं. आणि आमच्या मुली पण एवढ्या उत्साही आहेत की दरवर्षी म्हणतात ताई आपण आता यावर्षी हा ऍड करूयात बरं का. बर बर. त्यामुळे आमच्याकडे आमच्या याच्यात जवळजवळ 75 एक खेळ तयार आहे. ओके ओके. या सगळ्या याच्यामध्ये तुला काही वेगळे अनुभव आले का ग? भरपूर मिळाले. बर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्याच याच्यामुळे आम्ही मुंबईला TV9च्या स्पर्धेसाठी गेलो होतो. हो बरोबर. त्यावेळेला बहुतेक सगळे मुंबईचे लोक होते, बर. पण आमचे खेळ सगळ्यांना आवडले आणि पुन्हा 2 नंबरचं बक्षीस घेऊन आलं. अरे तो वा. आम्हाला एक सगळ्यात चांगला हे मिळाला. ओके. नंतर नटसम्राट सिनेमामध्ये आम्हाला सहभाग घ्यायची संधी मिळाली, बर. कारण आमच्या 9वारीतला त्यांना ग्रुप हवा होता, त्यामुळे त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेलं होतं. तो एक छान अनुभव होता. ओके. नंतर आम्ही काही ठिकाणी आम्ही स्वतः जातो कार्यक्रम करायला. बर तसं आम्ही हिंगण्याच्या शाळेचा वृद्धाश्रम जो आहे त्यांचा, बर त्याच्यात गेलो होतो. तो अनुभव आमचा फार सुंदर होता, बर. कारण त्या बायका इतक्या छान एन्जॉय करत होत्या ना की त्यांना त्यांचं लहानपण सगळं आठवत आठवलं होतं. असणार. हो. आणि एवढंच नाही तर एक 75च्या पुढच्या आजी आल्या, त्यांनी आम्हाला सांगितलं मी गाणी म्हणताय आणि तुम्ही तुम्ही खेळ खेळा. करा. हा. सगळ्या जणी अतिशय उत्साहाने टाळ्या वाजवून आमच्यात सामील झाल्या होत्या. तो एक अनुभव सुंदर होता. बर. नंतर सिप्लाला सगळे कॅन्सर पेशंट्स असतात, तर त्यांच्या पुढे आम्ही कार्यक्रम केला. अक्षरशः कॉट वरनं लोक आलेली होती, बर बर. पण त्या लोकांनी एवढं एन्जॉय केलं ना की त्यांना आम्ही आनंद देऊ शकलो, हे आमच्या दृष्टीने आमची यासारखं हो, भाग्याची आनंद गोष्ट नाही. होती. खरंच म्हणजे आहे की खरंच आहे. खूप आम्हाला बरं वाटलं होतं की आधी आम्हाला वाटलं होतं की पेशंट्स आहेत, पण त्यांना इतका आनंद मिळाला त्याच्यात. Right. नंतर बालकल्याण संस्था जी आहे स्पेशल चाइल्ड, हो. त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम करतो. बर. त्यांनाही खूप आवडलं. ते मध्ये मध्ये आमच्या येऊन ते छान नाचत होते आणि आम्हाला खूप त्याचा आनंद झालेला होता. व्हेरी गुड. याच्यामध्ये तुझ्या ज्या मैत्रिणी तुझ्या बरोबर आहे, तू म्हणली 18 ते 20 जणी आहेत,
तर या सगळ्या गृहिणीचे आहेत का काही आपापल्या व्यवसायात नोकरीमध्ये दंग असलेल्या पण आहेत? नाही, प्रत्येकीचं काही ना काहीतरी काम आहेच आहे. बर. कोणी लॉयर आहे, कोणी शिक्षिका आहेत, कोणी ब्युटिशियन आहे. बर. प्रत्येकीचं काही ना काहीतरी उद्योग जरी असला तरी सुद्धा ही आवड आहे. आणि आषाढ आणि श्रावण हे 2 महिने त्या 100% आमच्यासाठी देतात. तेही घराकडे पूर्णपणाने लक्ष त्यांच्या ठेवून. व्यवसायाकडे लक्ष देऊन त्या करत असतात. म्हणजे मी त्या बाबतीत खूप भाग्यवान आहे की मला ग्रुप खूप छान चांगला मिळाला. मिळाला. हा, म्हणजे या ह्याच्यामध्ये आपण आजच्या पिढीला तर हे नक्कीच सांगू नक्कीच. शकतो की वेळ काढला तर हौसेला मोल नाहीये. आवड आहे तिथे आवड सवड आहे तिथे असते. सवड निघते. कित्येक तरी म्हणी त्याच्यामध्ये आपण अगदी, त्याला अगदी. लागू करू शकतो. तू आधी जसं सांगितलंस की तू लग्न झाल्यावर काही क्लासेस केले, कोर्सेस केले. हो. मग ते तुझे छंद होते का त्यातही तू काही व्यवसाय केलास? हॉबीज म्हटलं तर तसं मी मोत्याचे दागिने शिकले, नंतर फोटोज शिकले, बर. नंतर गिफ्ट रॅपिंग म्हणा, गिफ्ट बॉक्सेस बनवणं, या सगळ्या गोष्टी मी शिकले. त्याच्यानंतर मी लायब्ररी सायन्सचा कोर्स केला होता, कॉम्प्युटरचे काही कोर्सेस केले. बर. आणि आवड म्हणशील तर वाचनवेडी म्हणतात मला सगळेजण, थोडंसं म्हणजे ते एक डिग्री पुढेच आहे. बर. आणि मग आता कसं होतं, माझ्या नाती आहेत, दोघी मला मुली. मग नातींसाठी मोत्याचे दागिने बनव किंवा त्यांना काही खेळणी फर्टाईज करा, अमकं डमकं, ह्या गोष्टी. बरोबर. आता क्लासेस बऱ्यापैकी कमी आलेले आहेत, पण तरीही कोणी अजून आलं मला शिकव म्हटलं तर मी नक्कीच शिकवते. शिकवू शकशील. हो, कारण ह्या कलाकुसरीच्या गोष्टी हो, आहेत हो. आणि ह्या खरंच म्हणजे एक कला प्रत्येकीकडे असावी असं माझंही मत आहे की जेणेकरून ती कुठेही जगात गेली तरी तिला हो. त्याच्यातनं एखादं अर्थार्जन होऊ नवीन शकतं. डिझाईन दिसलं की मग असे डोक्यात विचार चालू होतात की अरे हे आपल्याला कसं बसवता येईल. बरोबर बरोबर. आणि मग त्याच्यातून जो मिळणारा आनंद असतो तो छान असतो. छानच असतो. व्हेरी गुड. तुला ह्या पुढे काय करावं असं वाटतं? आणि मुळात आधी आपण आत्ताची जी पिढी आहे जी अतिशय IT म्हणा किंवा नोकऱ्या, बाकी शिक्षण याच्यात खूप व्यग्र आहेत, तर या पिढीला तू आपले जे संस्कार आहेत, आपलं जे कल्चर आहे, ह्याच्यात त्यांनी काय करावं किंवा मंगळागौरीचे खेळ काय खेळायचे असं ज्यांना कोणाला वाटत असेल तर त्याच्यातली मजा ही तू कसं सांगू शकशील? ऍक्च्युली ना माझा अनुभव खूप चांगला आहे या बाबतीत. म्हणजे लोक जे म्हणतात ना की हे जुनं पुराण आहे वगैरे, असं नाहीये. उलट मुली या म्हणजे मी जिथे जिथे जाते तिथे ज्यांची मंगळागौर असते ना त्या मला येऊन विचारतात की आम्हाला हे खेळ खेळता येतील का. बर. जरी आमच्या नोकऱ्या असल्या काही असलं, म्हणजे ग्रुपमध्ये यायला तर खूप जणी उत्सुक आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला ग्रुपमध्ये जरी येता नाही आलं तरी आम्हाला खेळ शिकायचे, तर तुम्ही त्याच्यासाठी वर्कशॉप घ्याल का, असे विचारणारे लोक असतात. बर बर बर. असं मुळीच नाहीये की आम्हाला हे काही हे मी खेळणार नाही, आमचं नाही, तसं काही असं मुळीच नाहीये. नाहीये. Very good. सगळ्यात खूप आवड, म्हणजे मला उलट असं वाटतं की बदलतंय. लोक जे म्हणतात ना की नाही नाही यांना आजच्या पिढीला काही खेळायचंच माहिती नसतं, नाही. हा, तसं तसं काही मुळीच नाहीये. नाहीये. अगदी उत्साहाने आणि छान नटून थटून येतात. त्यांना नऊवारी नेसायची असते, त्याला मदत मागतात, त्या नथ घालायची असते, सगळं हौसेनी करतात. त्याचा मला आनंद वाटतो. म्हणजे जो मला वारसा मिळाला आहे तो मला पुढे न्यावासा वाटतो. लहान मुली येत असतात. बरोबर. आता माझ्या नातीच मला म्हणतात की आजी मला शिकव म्हणून. की तो आनंद आहे ना आपल्याला की आपला म्हणजे जे म्हणता तुम्ही की आज हा डे साजरा केला, आज तो डे साजरा केला, प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. पण माझं असं मत आहे की अरे करा ना, मग आपले पण सण साजरे करा ना बरोबर. आशयांनी, काय हरकत आहे त्याला. खरंय खरंय, अगदी खरंय. नाही, मला हेच लोकांना फक्त सांगावं असं वाटतं की ज्याप्रमाणे बाकी गोष्टी आहेत तसं तुम्ही अगदी हळदी कुंकवांना गेलात, सणवाराला एकमेकांकडे गेलात, कितीतरी गोष्टी तुम्ही शेअर करू शकता, त्यात पण आनंद आहेच आहे ना. करेक्ट करेक्ट. अगदी खूप छान सांगितलंस. आणि मला अगदी म्हणावं असं वाटेल की ही आपलं कल्चर पुढे जे आणतीये ना त्याच्यामध्ये पुढच्या पिढीला सुद्धा याची उत्सुकता, मुळामध्ये पुढच्या पिढीला उत्सुकता निर्माण होणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे कार्य ही करतीये, खूप छान रीतीने हे करतीये. तुझं म्हणजे मला आपण जे मगाशी बोलत होतो त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की मला वाटतं तू अजून जजिंगला पण जातेस. हो. तू जज करायला म्हणून जज करायला जातेस. जाते. त्याच्यानंतर पुणे फेस्टिवलला जाते, हा. मंगळागौरींच्या यांना जाते, बऱ्याच ठिकाणी जाते. करेक्ट. म्हणजे असे काही ग्रुप्स असतील तर त्यांचं जज म्हणून तू जाऊन त्यांना तसंही तिथं तुझं पार्टिसिपेशन होऊ शकतं. आपल्या या ज्या गप्पा झाल्यात ना या खरंच खूप वेगळ्या आणि छान झाल्यात असं मला वाटतं. हो, लोकांनाही नक्कीच. खूप आवडेल. मला पण खूप आनंद झाला. आणि याच्यातनं काहीतरी वेगळी माहिती किंवा अगदी म्हणलं ना तर खरंच एक करिअर सुद्धा करता येईल. हो. इव्हेंट मॅनेजमेंट जे आपण म्हणतो तर हा इव्हेंटच आहे. ते पण विचारणारे लोक मला असतात की हा. गुरुजी नंतर तुम्ही मंगळागौर आम्हाला सजवून द्याल का, बर रांगोळी काढाल का. बर. तर माझ्याच मैत्रिणी एक 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 हे करतात आणि त्यातनं त्यांचा बिझनेस सुद्धा होतो. ओके ओके ओके. म्हणजे थोडक्यात ती स्वतः ह्याची फाउंडर आहे असं मला कळलं की तिने सुरुवात केली ही आयडिया आणि त्याच्यातनं जे नवीन नवीन व्यवसाय पण निर्माण होऊ शकतात ह्याच्यासाठी एक इव्हेंट मॅनेजमेंटचं सेक्शन सुद्धा हे सुरू होऊ शकतं. आज तू माझ्या बरोबर इथं गप्पा मारल्यास आणि ह्याच्यातनं एवढी सगळी जी माहिती दिलीस ना हे आपण सगळ्यांपर्यंत पोहोचूयात. म्हणजे कुठंतरी आपल्याला त्याच्यातनं
काहीतरी छान केल्याचा आनंद मिळेल. आणि मला स्वतःला असं जाणवलं की आपल्या घरातच इतकं छान बायका आहेत, इतकं छान काम करणारे आहेत की त्यांना मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. विवियाना डिजिटल्सला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांमध्ये जितकं हा पसरेल त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांबरोबरची ओळख होत जाते. तुमच्यापर्यंत आमच्या नवदुर्गा मी म्हणते, पण आता असं नाही, माझं 365 दिवस करायचा विचार आहे की खूप आपल्यामध्ये असतात बायका की ज्या हे करतात. अर्थात त्याच्यात आपण पुरुषांनाही एंट्री देणार आहोत, कारण असं काही नाहीये की ज्यांची त्यांची खूप वेगळी कार्य आहेत ना, आपण त्यांना नक्की बोलवणार आहोत आपल्याकडे. आणि मला गप्पा मारायला तर आवडतातच. याच्यातनं तुमच्यापर्यंत काही माहिती मिळाली तर उत्तम, आणि छान तुम्ही त्याचा उपयोग करून घ्यावा. सो थँक्यू सो मच. फॉर्मली तुला थँक्यू म्हणते, पण एकदम मस्त अनुभव झाले. थँक्यू.